नमस्कार मित्रांनो, आज मी करणार आहे भरल्या वांग्याची भाजी। त्याला लागणारं साहित्य: गूळ, खोबरं, आलं, लसूण, चिंच, शेंगदाणे, कलमी, शहाजिरं, धने, मीठ, कांदा, टोमॅटो आणि लाल मिरची पावडर। कलमी, विलायची, खडे मसाले आणि ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि चिरलेली आहे। पूर्ण मसाला आहे ना ते तेलामध्ये परतून घ्यायचा। विलायची, कलमी, धने, जिरे, अद्रक आणि लसूण छान परतून घेतले तेलामध्ये आणि जारमध्ये टाकलेले आहे। आणि हा मसाला पण, खोबरं पण सर्व भाजलेलं आहे ना ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जारमध्ये। आणि टमाटे पण भाजून घ्यायचे तेलामध्ये, एकत्र पण तुम्ही भाजू शकता, पण मी अलग अलग भाजलेलं आहे। आणि कांदे आणि टमाटा आणि याची पेस्ट बनवायची आणि चिंच आणि गूळ असं झालं। पेस्ट तयार झालेला आहे। हळद, मीठ आणि लाल तिखट असं पूर्ण भरून घ्यायचं छान आतमध्येपर्यंत। पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचं मसाला। असं बघितलं तरच खावं असं वाटून राहिलेलं आहे। अशी छान रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा। आम्हाला तर खूप आवडते, चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते भरली वांगी। तेल टाकलेलं आहे, राई टाकत आहे, जिरं आणि वांगी पण तेलामध्ये एकदा छान परतून घ्यायची। आणि थोडं झाकण ठेवलं तर थोडं नरम पडतात ना वांगी, भरली वांगी। किती छान कलर आलेला आहे बघा, किती सुंदर दिसून राहिलेलं। आणि मला कांदे पण आवडतात, मी कांदे पण घालते। आणि जो उरलेला मसाला होता ना त्याच्यामध्ये पाणी टाकून मी तो मसाला पण भाजीमध्ये टाकून दिलेला आहे। आणि कस्तुरी मेथी, बघा किती सुंदर आहे। बघितलं तरच तर वाटून राहिलं की किती छान आहे बा। नक्की ट्राय करा एकदा। तेलंगणा स्टाईल भरली वांगी, कोथिंबीर, अशा पद्धतीने भाजी माझी तयार होत आहे आणि झालेली आहे तयार। थँक्यू फॉर, किती सुंदर कलर आलेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग, धन्यवाद।